रोजच्या रोज आपल्याला 40-50 घटक लागतात. त्यामुळे ते आपल्याला मिळत आहेत की नाही. म्हणजे डाएट म्हणजे कमी खाणं नाही, तर डाएट म्हणजे योग्य खाणं. तर योग्य खाणं माझ्याकडे लोक येतात की आमचं 5 किलो कमी करून द्या, 10 किलो कमी होतं वजन कमी, पण पहिला भर असतो की तुम्ही हेल्थ गेन करताय की नाही. आजचा पॉडकास्ट हा फक्त माहितीसाठी आहे, अवेअरनेस क्रिएशनसाठी. कोणत्याही मेडिकल कंडिशनसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नमस्कार, मी मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंडच्या खादाड खाऊ एपिसोडमध्ये. बसली आहे डायनिंग टेबलवर, खादाड खाऊ एपिसोड म्हटलेलं आहे. गेस करू शकता कोण असतील. थंबनेल बघितल्यावर गेस होतच, मी काय आता इंट्रो करून देणार. पण हा पॉडकास्ट ना खूप वेटेड होता माझ्यासाठी आणि खूप माझ्या दर्शकांसाठी, प्रेक्षकांसाठी. सगळ्यांकडे आता गुगलमुळे ना आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे एवढं ज्ञान आहे ना की काय बोलणार, यू नो एव्हरीथिंग असं म्हणून मी करायचाच नाही का हा एपिसोड. तर ॲक्च्युली जी मिथ्स असतात ना, ज्या काही गैरसमजुती किंवा काहीतरी अगम्य कुठेतरी सोशल मीडियावर रँडम ऐकलेलं, आज ते सगळं आपण दूध का दूध पाणी का पाणी करूया. अर्चनाबरोबर धमाल गप्पा मारूया. माझ्यासाठी खूप स्पेशल आहे हा एपिसोड. वयाच्या अशा टप्प्यावर आहे की सिनियर्सची काळजी घ्यायची आहे. डायबेटीस असतो, हायपरटेन्शन किंवा हाडं दुखतात मध्येच, एनर्जेटिक वाटत नाही, अशा माझ्या सिनियर्सची मला काळजी घ्यायची आहे. तसंच मला यंगस्टर्सची पण त्यांना चांगल्या सवयी लागण्यासाठी आणि मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारामधली अन्न ही एक मूलभूत गरज, त्याचा मी पूर्ण माझ्या कुटुंबाचा मी दुवा आहे. मला जर माझं व्यवस्थित मेनू प्लॅनिंग करता आलं, माझी पण ओढाताण न होता माझ्याही तब्येतीची काळजी घेऊन जर मी व्यवस्थित मील प्लॅनिंग करू शकले, तर हे घरातल्या सर्व कॅटेगरीजना, ज्येष्ठ असतील, लहान असतील, मी असेल, माझे मिस्टर असतील, सगळ्यांसाठी उपयोगी पडू शकतो. लाँग टर्ममध्ये आपण औषधं घेऊन काहीतरी बरे होण्यापेक्षा जर आहारावरच नियंत्रण करून बरे होऊ शकलो किंवा प्रिकॉशन म्हणून आहारच छान ठेवला, तर हाच विचार करून मी एक मोस्ट अवेटेड जी गेस्ट होती तिला मी बोलवलेलं आहे. अर्चना, तुझं आमच्या शोवर खूप खूप स्वागत. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. अर्चना रायरीकर या डायटिशियन आहेत. त्या गेले 30 वर्ष या फील्डमध्ये आहेत. त्यांच्या कंपनीचं नाव आहे न्यूट्रिसत्व. BSc न्यूट्रिशन, MSc डायटेक्स, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायबेटीस एज्युकेटर, तसंच न्यूट्रिजिनोमिक्स यामध्ये सुद्धा त्यांचा पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन झालेलं आहे. बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख छापून येतात. तसेच त्या बरेच वर्ष झुंबा इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम करत होत्या. त्यांचा टॅगलाईन आहे, हॅपीनेस बिगिन्स विथ गुड हेल्थ. गेल्या काही काळात डाएट हा शब्द खूपच परवलीचा झाला आहे, पण त्याच्या आधीच्या काळापासून ती या फील्डमध्ये आहे, म्हणून तिची मतं किंवा तिचा ह्या पूर्ण इंडस्ट्रीकडे बघण्याचा व्ह्यू मला खूप महत्त्वाचा वाटतो. ऑफ द माईक तिच्याबरोबर छान बोलणं झालेलं आहे आणि तिचा होलिस्टिक म्हणूया किंवा एक परिपूर्ण असा जो विचार आहे, फक्त फॅड न ठरता डाएट हे आपण आपल्या आहारशैलीचा किंवा जीवनशैलीचा कसा भाग घेऊ शकतो, हे तिच्याकडनं आपण आज बघणार आहोत. अर्चना, पहिलाच प्रश्न मला अगदी सुरुवात से सुरू करेंगे. तसं ज्या काळी हे फॅड नव्हतं त्या काळी तू डायटिक्स करण्याचा निर्णय कसा घेतलास किंवा या फील्डकडे तू कशी वळलीस? मिनल, पहिली गोष्ट म्हणजे डाएट हे आत्तासुद्धा फॅड नाही आहे आणि आधीसुद्धा फॅड नव्हतं. पण अर्थातच बरेच लोक त्याचा फॅड म्हणून आत्ता वापर करतायत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. डाएट हा फार सिरियस बिझनेस आहे. परंतु मी 30 वर्षापूर्वी ह्या फील्डमध्ये आले आणि ते योगायोगाने, म्हणजे असं झालं की तेव्हा करिअर गायडन्स किंवा आत्ता कसं सगळ्या मुलांना भरपूर
जे ज्ञान उपलब्ध आहे किंवा भरपूर चाचण्या केल्या जातात की काय करिअर करायचं आहे. पॅरेंट्स एवढे अँक्शस असतात. व्हॉट्सअप आणि गुगल हे सगळं आपली मुलं बघतात आणि मग आपलं करिअर छानपैकी निवडतात. परंतु जवळजवळ 30 वर्षापूर्वी जेव्हा मी हा कोर्स केला तेव्हा अक्षरशः त्याला काही लोकांना माहिती नव्हतं की डायटिशियन किंवा डायटेटिक्स म्हणजे काय. तर असं झालं की थोडंसं पिअर प्रेशरसारखं झालं माझ्यावर. मी कॉलेजला गेले आणि माझी एक चांगली मैत्रीण होती आणि ती खूप म्हणायची की मी करणार तर न्यूट्रिशनच करणार, मी करणार तर. सो आय गॉट लिटिल कॅरीड अवे की इन्फ्लुएन्स झाले तिच्यामुळे. आणि मग मी आईला म्हटलं की अगं आई मला हेच करायचं आहे. ठीक आहे. मग कळलं की त्याला काही एक्स्ट्रा कोर्सेस करावे लागतील, बायोकेमिस्ट्री किंवा म्हणजे रेग्युलर ॲडव्हान्स केमिस्ट्री आणि त्याच्यामध्ये A+ ग्रेड आली पाहिजे वगैरे असे तेव्हा काही नॉर्म्स होते. आता हे सगळे बदललं आहे आणि मग ते केलं, जिद्दीने केलं की आपल्याला तर न्यूट्रिशनच घ्यायचं आहे. आणि मग छान ते केलं. आणि जेव्हा केलं तेव्हा असं वाटलं की हा निर्णय योग्य होता. कारण की फूडमध्ये इतकं सायन्स आहे हे तेव्हा खरंच माहिती नव्हतं मला स्वतःला सुद्धा. आणि रिअली एन्जॉयड माय जर्नी. पण तेव्हा जेव्हा गंमत सांगू का की जेव्हा मी लोकांना सुद्धा सांगायचो की म्हणजे मी लोकांना सांगायचे की मी डायटिशियनचा हे केला आहे, तर लिटरली म्हणजे तेच का की जे हॉस्पिटलमध्ये मुगाची खिचडी खायला सांगतात तेच तुम्ही का. म्हणजे इतकं पुअर नॉलेज लोकांना. म्हणजे मी माझ्या नातेवाईकांना सांगायचे की मी डायटिशियनचा कोर्स करते, तर ते खाण्याबद्दल काही शास्त्र असू शकतं, काही कोर्स असू शकतो किंवा हे डायटिशियन म्हणजे आपल्याला तोंड बंद करायला सांगणारी लोक आता ही नवीन जमात तयार होतीये. तर अशा प्रकारचा तो अनुभव होता. पण जर्नी बघितली तर लॉट्स थिंग्स हॅव चेंज आणि खूप छान हा प्रवास आणि खूप छान प्रोग्रेसिव्ह असं हे फील्ड आहे. काळाप्रमाणे खूप गोष्टी बदलल्या आणि आहार मला वाटतं आपली दिनचर्या किंवा आपली लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे आता डाएट हे रोजच्या घरांमध्ये पण आता आपण याविषयी बोलायला लागलेलो आहोत. अगदी. आज आपण क्वेश्चन आन्सर्स असा इंटरव्ह्यू न करता मी रिअल लाईफ सिच्युएशन्स तुझ्याबरोबर डिस्कस करेन. कारण मी इथे कन्सल्टेशनसाठी नाही आले तर मी डिस्कशनसाठी आले. आणि मला ही मिथ्स जी असतात ना की जे गैरसमजुती असतात, आपण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतनं शिकलेलं असतो किंवा गुगलवर काहीतरी वाचलेले असतात, लेख कुठेतरी फॉरवर्ड आलेला असतो फेसबुकवर वगैरे, आणि ते वाचून आपल्याला असं वाटतं की आपल्याला बरंच काही माहिती आहे. मला ते सगळ्या माझ्या कन्सेप्ट्सना रिवाईज किंवा तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की जसं तू आता पहिल्यांदाच मला पहिलाच शब्द माझा खोडला, सॉरी. नो दिस इज द रिअल पर्पज ऑफ द पॉडकास्ट की पहिलाच तू व्यवस्थित काय टेक घेतलेला आहेस. तर माझा एक सीन आपण कन्सिडर करूया की, आणि हा माझ्या घरातला खरा सीन. सो पिअर प्रेशर म्हणून किंवा इन्स्टावरती रील्स बघून माझा मुलगा सध्या प्रोटीन्स घेतोय आणि असे मोठेच्या मोठे डबे आमच्याकडे दळणाच्या डब्यांसारखे प्रोटीनचे डबे येत आहेत. याबद्दल तू काय सांगशील ॲज अ मदर? कारण व्हेजिटेरियन फूडमध्ये आम्ही जास्त म्हणजे व्हेजिटेरियन घरामध्ये किंवा पूर्ण मी घरात सगळा स्वयंपाक आणि फक्त पोळी भाजी आणि तू भात करतेस, तुम्ही फक्त कार्बोहायड्रेट्स खातात असं माझ्या मुलांनी मला सांगितलं. हा सीन तुझ्या समोर असेल आता आई आणि मुलगा, तर तू काय सजेस्ट करशील? असे खूप मुलं माझ्याकडे येतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या आया पण येतात की मॅडम, आणि मागणं असं करतात, नको कृपया प्रोटीन सजेस्ट करू नका. पण 16 वर्षाच्या मुलांपासनं 17 वर्षाच्या मुलांपासनं त्यांना एक ती क्रेज असते जिममध्ये जायचं, छान बॉडी बनवायची. आणि जिममध्ये गेल्यावर तिकडचं वातावरण तसं असतं. इन्स्ट्रक्टर सांगतात की प्रोटीन घ्यायला पाहिजे, त्याशिवाय मसल्स तुमचे डेव्हलप होणार नाही. तर बेसिकली अर्धवट नॉलेज ज्याला आपण म्हणू की प्रोटीन घ्या आणि मसल्स वाढवा, एवढं सोपं काही गणित नसतं. आणि प्रत्येक व्यक्ती ही अत्यंत वेगळी असते. आता आपण म्हटलं जेनेटिकली प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. नॉर्थमधनं येणारा माणूस वेगळा आहे. साऊथमधल्या माणसाला भात चांगला पचेल, नॉर्थमधल्या माणसाला गहू चांगले पचतील. प्रत्येकाची प्रोटीन पचवण्याची ताकद असेलच असं नाही. बरं, पहिली गोष्ट प्रोटीन घेताना हा विचार केला पाहिजे की तुमच्या आहारात आत्ता किती प्रोटीन जात आहे. म्हणजे हे एक डायटिशियन काउंट करू शकते की तुम्ही जर तुमचा दिवसभराचा आहार सांगितला की मी सकाळी उठल्यापासून हे खातोय,
समजा तुम्ही एक 4 अंडी ॲड करू शकत असाल, किंवा तुम्ही जर थोडंसं नॉनव्हेज जर खाणारे असतील कोणी, किंवा मग नॉनव्हेजला जर पर्याय असेल तर पनीर असेल, किंवा मग आपलं टोफू असेल, सोया चंक्स असतील, दही असेल, ह्या गोष्टी जर आपण ॲड केलं आणि जर आपण प्रोटीन व्यवस्थित देऊ शकलो तर कदाचित आपल्याला सप्लिमेंटची गरजही लागणार नाही, पडणार नाही. शिवाय अजून एक फार महत्त्वाचं आहे की तुम्ही जिमला ज्या क्षणी एंटर करताय लगेच तुम्हाला प्रोटीन लागत नाही, कारण तुम्ही सुरुवातीला एवढा काही हेवी एक्सरसाइज करत नाही. प्रोटीन का लागतं? कारण जिममध्ये मसल लॉस होतो. आपण जेव्हा व्यायाम करतो, आपण जेव्हा मोठे मोठे म्हणतात ना ते वजनं उचलतो, तेव्हा युअर बॉडी रिक्वायर्स लॉट ऑफ एनर्जी, आणि त्यावेळेस मसलचं वेअर अँड टेअर होत असतं. मग ते भरून काढण्यासाठी आपल्याला जिम झाल्यावर काही प्रमाणामध्ये प्रोटीन घेणं भाग असतं. नाहीतर काय होईल की फॅट लॉस हा होणारच नाही, मसल लॉसच होत राहील. आणि मग आपल्याला जे एक गोष्ट इकडे ही पण बघितली पाहिजे की तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तुमचं काय गोल आहे, गोल काय, आणि त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला. त्यामुळे हा जो विषय एवढा सोपा नाहीये की येस किंवा नो. तर सुरुवातीला तर मी नक्कीच सांगते की जेवढं जमेल तेवढं सप्लिमेंट्स घेऊ नका, जितकं जमेल तेवढं तुम्ही नैसर्गिक आहारावर भर द्या. म्हणजे मुलांना हे जागरूकता करते. विशेष करून अगदी लहान मुलं असतील, 14 वर्षाची 15 वर्षाची, मी सांगते तुम्ही लहान आहात, अजून प्रोटीन पावडर्स घ्यायला थोडं थांबा, एवढी घाई नाही, थोडी इंटेन्सिटी वाढू दे, गरज वाढू दे शरीराची. गरज पडली तर मी नक्की देईन तुम्हाला प्रोटीन. दुसरी गोष्ट, लॉंग टर्म घेऊ नका. अगदीच घ्यायची गरज पडली तर शेवटी काय आहे ना की ते सगळं त्याच्यामध्ये प्रेझर्वेटिव्ज असतात, कलर्स असतात, बऱ्याच जणांना ॲलर्जी पण होते. म्हणजे प्रोटीन पावडर केल्यानंतर लोकांना पिंपल्स वाढतात घेतल्यानंतर, किंवा अजून काही इंडायजेशनचा त्रास होऊ शकतो. कुठलं प्रोटीन पावडर घ्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आजकाल भेसळयुक्त पावडरी किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक टाकले जातात. म्हणजे प्रोटीन पावडर विथ कॅफेन, किंवा प्रोटीन बरोबर अजून काही काही म्हणजे जे फॅट लॉसला मदत करतील. परंतु बरेचसे हे जे घटक असतात ते सिंथेटिक असू शकतात, किंवा बऱ्याच जणांना त्या फ्लेवरचा सुद्धा एक ॲलर्जिक रिॲक्शन्स येऊ शकतात. तर त्यामुळे घेताना तुम्ही कॉशियसली घ्या, गरज असेल तरच घ्या. कुठल्या स्टेजमध्ये घेणं हे पण इम्पॉर्टंट आहे. जर आहारातनं मिळत असेल तर कशाला पावडर घ्यायची, आणि घेताय ती भेसळयुक्त पण नकोय, त्याचा त्रासही व्हायला नकोय. बरं, लॉंग टर्म पण घेऊ नका. आणि प्रोटीन घेताना कुठे थांबायचं, म्हणजे तुम्ही डबेच्या डबे जर तुम्ही घेत राहिलात तर हे तुमचं आयुष्याचं गोल असू शकत नाही की मी कायम काय प्रोटीन पावडर खाऊ शकत नाही. वी नीड समथिंग विच इज सस्टेनेबल. त्याचा मग तुम्ही प्रोटीन घेताना पाणी भरपूर पिताय का? एक्सेस प्रोटीन हे परत ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं आणि परत ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं. त्यामुळे 200 ग्रॅम आणि 300 ग्रॅम प्रोटीन घेऊन तुम्हाला जर वाटत असेल की मसल गेन होणार आहे तर तसं होणार नाही. उलट तुमच्या किडनीवर, तुमच्या लिव्हरवर लोड येईल त्याचा. त्यामुळे काळजी घेऊन प्रत्येक व्यक्तीने त्या पद्धतीनेच ते घेतलं पाहिजे. कमाल कमाल, लॉट ऑफ आय ओपनर थिंग्स कळलेल्या आहेत. आणि सुपरविजन, अंडर सुपरविजनच हे सगळं घडलं पाहिजे. अगदी अगदी सेल्फ प्रिस्क्राईब्ड करणं गरजेचं नाहीये. येस, जस्ट बिकॉज माझा मित्र घेतोय मग मी पण मी जातो जिमला म्हणून मी म्हणजे इंटेन्सिटी काय आहे, वय काय आहे. प्रोटीनवर थांबत नाही बरं का. मग आम्हाला एक मुलगा आला होता, म्हणे मला तुम्ही स्टिरॉइड्सच लिहून द्या. मी म्हटलं मी स्टिरॉइड लिहून देणारी डायटिशियनच नाही आणि मी डॉक्टर तर नाहीच आहे. तर मी म्हटलं मुळामध्ये स्टिरॉइडचे इतके साईड इफेक्ट आहेत. नाही मला ते बल्की बॉडी हवी आहे. म्हटलं प्लीज यू हॅव कम टू अ रॉंग पर्सन. बिकॉज आणि काय म्हणजे तुझं काय, तुला कशासाठी, तुला बॉडी बिल्डिंगला जायचंय, तुला स्पर्धेत भागायचंय, नाही हाऊस म्हणून. अरे हाऊस म्हणून जीवाशी कशाला खेळताय? जस्ट बिकॉज म्हणजे तुम्हाला दाखवायचंय 4 लोकांना की माझी बॉडी बिल्डिंग कशी झाली. आणि शॉर्टकट्स पीपल वॉन्ट विच इज नॉट गुड. यू प्ले विथ युअर बॉडी. खूप ट्रिकी असतं ना त्या एज मध्ये. जसं मुलींना मेकअपचं एकदम फॅड किंवा त्यांना ते आवडतं, ते करायचंच असतं, तसे विंग्स, बऱ्याच गोष्टी तसं मुलांचं हे सुरू झालंय असं मला जाणवलंय. थँक्यू. आणि मी नक्की ह्याच्यावरती खरंच माझ्या मुलाबरोबर डिस्कस करेन. ऑफकोर्स तो बघेलच. आणि तर मी काही सांगण्यापेक्षा तू सांगितलंस हे फार बरं झालंय. आपण सीन नंबर 2 कडे जाऊया अर्चना. हो अगदी. आता हे यंगस्टर्स बद्दल झालं. माझ्याकडे सिनियर सिटीजन्स पण आहेत. म्हणजे माझ्या सासूबाई आहेत, सासरे आहेत. आता वयाप्रमाणे हाडं ठिसूळ झालेली आहेत. एनर्जी जशी आधी होती, ऑफकोर्स एजप्रमाणे एनर्जी कमी होणार, पण स्टील एनर्जीसाठी म्हणा, किंवा डायबेटीसची बॉर्डरलाईन डायबेटीस आहे,
त्यासाठी आहारशैली मी रोजच्या घरातल्या स्वयंपाकात त्यांच्यासाठी काय वेगळं करू शकेन, किंवा आमची जनरल त्यांची आहाराची पद्धत कशी असली पाहिजे, म्हणजे सिनियर्सनी त्यांची काळजी घेण्यासाठी काय काय करायला हवं. बरोबर, खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. कारण आता असं झालं आहे की जसं आपण म्हणजे म्हणतात ना, एक तर न्यूट्रिशन सायन्स सतत इव्हॉल्व्ह होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसा काळ पुढे चालला आहे तसं आपलं जे मेडिकल सायन्स आहे ते पण खूप पुढे गेलं आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या पण खूप जास्त झाली. आपल्या आजूबाजूला आपण बघतो की आजार झाले, काही गंभीर आजार झाले तरी हॉस्पिटलमध्ये सुविधा चांगल्या आहेत, एवढे चांगले डॉक्टर्स आहेत, त्यामुळे जनरली लोक छान त्यातनं बरे होतात, घरी परत येतात. परंतु क्वालिटी ऑफ लाईफ, दर्जा हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही एक 90 वर्ष जगलात पण तुमचा खूप मसल लॉस झाला आहे, मग तुम्हाला थकवा जाणवतोय किंवा तुम्हाला डिमेन्शिया विस्मरण व्हायला लागलं आहे, तुम्हाला अल्झायमर्स त्याच्या पुढची स्टेज, तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं वेगवेगळ्या गुडघेदुखी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्येष्ठांना फेस कराव्या लागतात. पण एक गोष्ट नक्की आहे की तहान लागल्यावरच आपण विहीर जर खणायला गेलो तर ते काही चांगलं नाही. त्यामुळे आणि आपणही उद्या त्या एजमध्ये सगळेच जाणार आहोत, त्यामुळे सुरुवात ही फार पहिल्यापासून करायला हवी. खरं तर आता जी पूर्वीची जी ज्येष्ठ होते त्यांची हाडं जास्त, ते लोक जास्त काटक होते, पण आत्ता दिवसेंदिवस जो काही आपल्याला आहार आजूबाजूला मिळतोय तो तेवढा प्युअर नाही आहे, तेवढे पोषक घटक आपल्याला मिळत नाही आहे. त्यामुळे एक ज्येष्ठ नागरिकांसाठी असा सल्ला आहे की प्रोटीन्सची काळजी घ्या. बरेचदा असं होतं की प्रोटीन त्यांना पचत नाही, डाळी कडधान्य, त्यामुळे कमी प्रमाणात खाल्लं जातं. मग ते ज्या प्रमाणात त्यांना ज्या पद्धतीने त्यांना पचतंय, मग तुम्ही मुगाची डाळ थोड्या वेळ भिजवून त्यातलं पाणी काढून टाका, मग ते तुम्ही शिजवून तशा पद्धतीने आपण थोडंसं गॅशियस फॅक्टर त्याच्यातले कमी करू शकतो. तुम्ही डाळी कडधान्य सकाळच्या वेळात घ्या, म्हणजे रात्री ते पचायला त्रास होतो. दही, ताक ह्याच्यातनं आपल्याला प्रोटीन मिळणार आहे. शिवाय आपल्याला आतड्यातल्या जीवजंतूंसाठी सुद्धा ते चांगलं आहे, म्हणजे ज्याला प्रोबायोटिक्स म्हणतात त्याच्यासाठी ते चांगलं आहे. विशेष करून आपल्याला ज्येष्ठांना कसली काळजी घ्यावी लागते तर आपल्या हाडांची, आपल्या स्नायूंची आणि मेंदूची, ह्या 3 गोष्टी फार गरजेच्या आहेत. त्यामुळे नक्कीच आपल्याला अक्रोड हे खूप चांगले आहे की ज्याच्यामध्ये omega-3 फॅटी ॲसिड्स आहेत, मग आपण अक्रोड खाऊ शकतो. तुम्ही काही सोयाबीन ची पिठं भाकरीमध्ये किंवा आपल्या ज्या रोजच्या पोळीमध्ये चपातीमध्ये ॲड करू शकता की ज्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन वाढेल. वेगवेगळ्या चटण्या, म्हणजे आता आपल्या ह्याच्यामध्येच इतके हे आहेत, पूर्वापार काळापासून चालत आलेले कढीपत्त्याची चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी, ह्याच्यामध्ये एवढे क्षार आहेत, म्हणजे आयर्न म्हणा, कॅल्शियम म्हणा, तर चटण्या तुम्ही आवर्जून घ्या. सो बेसिकली पहिलं एक करा की विविधता ठेवा. वेगवेगळ्या कारणांमुळे काय होतं की कधी कधी कोणी करणारं नसतं, मॅनपॉवर नसते, मग अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी करणं, मग आपल्याला बऱ्याच गोष्टी, नाचणीचं सत्व किंवा सत्तू पीठ तुम्ही पाण्यात कालवून घेतलं, ताकात घेतलं. सो क्वालिटी फूड खा, म्हणजे खाताना थोडा आळस करू नका. बरेचदा असं होतं की लोक एकदाच जेवतात, आता जे ज्येष्ठ नागरिक, किंवा मग रात्री फळच खातात. असं करू नका. शरीराला पोषणाची आवश्यकता आहे, रोजच्या रोज आपल्याला 40-50 घटक लागतात, त्यामुळे ते आपल्याला मिळत आहेत की नाही. म्हणजे डाएट म्हणजे कमी खाणं नाही, तर डाएट म्हणजे योग्य खाणं. तर ते योग्य खाण्यावर भर द्या आणि म्हणजे दर्जात्मक पदार्थ, क्वालिटी फूड हे जर आपण ठेवले, विविधता ठेवली, तर आपल्याला हे सगळे घटक मिळायला खूप मदत होईल. आणि कमी खाऊन वजन कमी होत नाही. काही लोकांना गुडघ्याचा त्रास असतो, मग डॉक्टर म्हणतात की तुम्ही वजन कमी करा, मग ते एकदाच जेवतात किंवा खूप कमी स्वतःचा आहार करतात, पण त्याच्यातनं त्यांना कुपोषण होण्याची भीती असते. तर त्या पद्धतीने जाणं हे योग्य नाही. तर हाच त्यांच्यासाठी माझा सल्ला आहे. अर्चना, तुझी ओघवती शैली मला फार आवडली आहे. तू माझ्या मनातल्या 1-2 प्रश्नांची बोलता बोलताना आधीच उत्तरं दिलेली आहेस की गुडघ्यांवर वजन येणे खरंच हा एजेड लोकांचा खरंच हा प्रॉब्लेम आहे, आम्ही आमच्या घरातच बघतो आहोत, म्हणून मला अगदी रिलेट झालेलं आहे. मला आणि तुझं एकूण सांगण्याचं हे खूप आवडला. जर तुझ्याकडे मी आले तर मी उदाहरण सांगितलं तर चालेल का? उदाहरण एक तर बारीक होणं ह्याच्यावर माझा अजिबात भर नसतो. म्हणजे माझ्याकडे लोक येतात की आमचं 5 किलो कमी करून द्या, 10 किलो कमी होतं वजन कमी, पण पहिला भर असतो की तुम्ही हेल्थ गेन करताय की नाही. कारण नुसतंच वजन कमी करून तुम्ही हंतरुळाला खिळून राहिला, तुमचे गुडघे गेले, तुमचं कुपोषण झालं, 3 महिन्यात मी 10 किलो कमी करणार आहे, हा माझ्या आयुष्याचा हेतू नसला पाहिजे.
आयुष्यभर मी काय सस्टेनेबल काय राहिलं आहे, माझं डाएट पुढे मला आयुष्यभर काय करायचं आहे, माझी हेल्थ कशी चांगली ठेवायची. जेव्हा तुम्ही हेल्थच्या मागे लागाल तेव्हा वजन कमी होणारच आहे. कमाल बोललीस. बरोबर. तुम्ही वेट लॉसच्या मागे लागून तुम्ही शरीर, अगं लोक इतका त्रास करून घेतात ना स्वतःला, म्हणजे 4-4 तास व्यायाम करणं आणि ह्याच्यानी शरीराला नुकसान होतं. रादर तुम्ही 1च तास व्यायाम करा. चांगला व्यायाम तर केलाच पाहिजे आणि क्वालिटी फूड, शरीराला पोषण हे दिलंच पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी आहेत आणि त्या पेशींना जर पोषण नाही मिळालं तर मग काय उपयोग आहे. अगं खूपच म्हणजे सिम्प्लिफाईड किंवा पूर्ण पटेल असं बोलतीयस. त्यामुळे खूप मस्त कॉन्व्हर्सेशन सुरू आहे. आणि माझा तिसरा सीन असा होता की म्हणजे आपण एक यंगस्टर्सचं बघितलं, आपण सिनियर्सचा सीन, आणि आता मी माझ्यासारख्या तमाम माझ्या दर्शक प्रेक्षकांची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुला हा विचारते की एक घरातली बाई म्हणून कायम कुणासाठी तरी करण्यात जे आमचा वेळ जातो, किंवा आज नवऱ्याचं डाएट आहे म्हणून मी हे केलंय, पण मी स्वतःकडे खूप कमी लक्ष देते. हे मी पर्सनली अनुभव घेते. कॉशियसली मी प्रयत्न करते की नाही आपण पाणी वेळच्या वेळी पिऊया, नाही फळं खाऊया, पण रेग्युलराईज होत नाही. तर आमच्यासारख्या सगळ्यांसाठी तू काय सांगशील, आणि जरा कान उघडणी म्हणतात तसं काय करू शकशील? नाही, बरोबर आहे अगदी. म्हणजे ही परिस्थिती आहे. बरेचदा एक गंमत म्हणून सांगते की बरेचदा असं होतं की जेव्हा नवऱ्याला डायबिटीज झाला असं कळलं की तो बायकोला बरोबर घेऊन येतो, मला डायबिटीज झाला आहे, तर मी बायकोला बरोबर आणले, तिला सांगा की माझं डाएट काय असलं पाहिजे. आणि जेव्हा बायकोला डायबिटीज होतो ती मात्र बिचारी एकटी येते, तेव्हा काही नवऱ्याला काही तिच्यासाठी तो बिझी असतो किंवा तिला हे सुचतही नाही की आपण कोणाला तरी घेऊन जावं. म्हणजे असं हे नाही आहे, पण असं बरेचदा घडतं. त्यामुळे बायका कुठेतरी ह्या बाबतीत त्यांना सपोर्ट लागतो स्वतःच्या. तर पहिली गोष्ट सगळ्या फॅमिलीनी, कुटुंबांनीही आपल्या घरातली जी स्त्री आहे तिच्या आरोग्याची काळजी ती घेते की नाही त्यांची कान उघडणी करणार आहे मी पहिली. तर त्यांनी बघावं की आपल्या थोडं लक्ष द्या की तिचं कसं चाललंय, ती आरोग्य तिचं कसं आहे. कारण तिचं आरोग्य चांगलं असेल तर सगळं कुटुंब उभं राहणार आहे. जर बाई आडवी पडली ना तर मग सगळ्याच कुटुंबाच्या खाण्यापिण्याची आणि एकंदरीत व्यवस्थापन कोळंबणार आहे. त्यामुळे पहिली जी आपली व्यवस्था, आणि आपण जर आपल्या आरोग्याची काळजी घेतली, बेसिकली बघा तुम्ही रोल मॉडेल असता तुमच्या मुलांसाठी. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित तुमचं जर ठेवलं, आणि आरोग्याची गुरुकिल्ली खरंच बाईच्या हातात असते, कारण की स्वयंपाकघराची चावी बाईकडे असते मोस्ट ऑफ द टाइम्स. आजकाल पुरुषसुद्धा खांद्याला खांदा लावून करतात, नवीन पिढी तर आपण बघतो की खूप काही करतात. तर सगळ्यांनीच केलं पाहिजे, पण ज्या घरामध्ये विशेष करून बायकांकडे हे मेन रोल आहे, अगदी भाजी आणण्यापासून कुठून भाजी आणायची, कुठलं तेल वापरायचं, काय करायचं, तिने हे जर स्वतःसाठी तर तिचं होईलच, पण त्याच्याचबरोबर सगळ्या कुटुंबासाठी सुद्धा होईल. अगदी सोपं आहे, काही फार रॉकेट सायन्स नाही आहे, हे सगळं अगदी सोपं आहे. थोडं डिस्कशन करून, आणि डाएट स्टार्ट्स इन माइंड. आपण जे म्हणतो ना की कसं जमणार आहे, मला होणारच नाही आहे, सो 80% तुमच्या डोक्यात येतं आणि मग 20% तुमच्या प्लेटवर. जर तुम्ही ही मानसिकता ठेवली की मला हे माझ्या चांगल्यासाठी करायचं आहे, लॉंग टर्म पुढच्या माझ्या आरोग्यासाठी करायचं आहे. आणि फक्त आता मला एक सांग की आपण मुलांना एवढं म्हणजे लिगसी देतो, एज्युकेशन देतो, आपण चांगली शाळा शोधतो, आपण त्यांच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस, आपण त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स करतो, पण लहान लहान मुलांमध्ये आपण बघतो तर पोटं सुटलेली असतात किंवा फास्ट फूडचं कन्झम्पशन. मग हे आईचं लक्ष पाहिजे, आणि ती जेव्हा स्वतः ते फॉलो करणार आहे तेव्हा त्या मुलांकडे ही जी आपल्याला लिगसी आहे, हे जे सगळ्यात मोठी देणगी जर कुठली असेल आपल्या मुलांना दिलं तर ती आरोग्य. आणि जर आपण ते केलं स्वतः तर आपण ते इतरांना देऊ शकू ना. दुसरं उलटं उदाहरण आहे म्हणजे बायका खूपच कमी खातात. म्हणजे मग डाएट करून की मी दिवसभर उपाशीच राहणं, खूप 9 दिवस उपवास करणं, किंवा मग एवढंसंच खाणं. आणि सगळ्यात मजा काय होते, सकाळपासून कंट्रोल करतात, सकाळी ब्रेकफास्टला अगदी थोडं खातात, मग लंचला एखादी पोळी थोडीशी भाजी, संध्याकाळी भयानक भूक लागते आणि मग संध्याकाळी मग काहीही सुचत नाही, मग वडापाव, भेळ. मग अशी परिस्थिती येऊ देऊ नये. आणि अजून एक गंमत सांगते, जर तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित क्वालिटी फूड गेलं, पेशींना पोषण मिळालं, तर खोटं क्रेविंग नष्ट होतं.
यू फील कंटेंट, यू फील बेटर. मग तुमच्या समोर पिझ्झा जरी आला तुम्ही एखादा पीस खाल, पण जर शरीराला पोषण मिळत नसेल तर मात्र तुमची जे शरीर आहे. कालच एका बाईशी बोलणं झालं, ती म्हणाली मॅडम 10 दिवस मी कडक डाएट करते आणि मग 10व्या दिवसानंतर मग मी तुटून पडते. मी म्हटलं तुझी बॉडी रिबेल करते, कारण की तू 10 दिवस इतकं स्वतःला मारतेस, इतक्या चुकीच्या पद्धतीने तू कंट्रोल करतेस की मग 11व्या दिवशी तुझ्या ज्या आतल्या पेशी असतात त्या ओरडू लागतात की काहीतरी दे, पण तू काहीतरी चुकीचं देतेस कारण तुला ते सुचत नाही त्यावेळेस. सो ही स्टेज आपण येऊ नाही दिली पाहिजे. आणि सोपं आहे, अगदी सोपं आहे. थोडंसं डिस्कशन, ओपन माइंड, आणि आपल्या कुटुंबाला जर आपण बरोबर घेऊन चाललो तर, आणि घरातल्याच सगळ्यांसाठी जर आपण चेंज केल्या बऱ्याचशा गोष्टी. आणि आयुष्य हे म्हणजे तुम्ही खाण्यासाठी सुद्धा आहे. मी अजिबात असं म्हणत नाही की सतत तुम्ही डाएटचा विचार करा. यू शुड ऑल्सो एन्जॉय युअर लाईफ वन्स इन अ वाईल. बट 90% 80% जर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण पुढे एन्जॉय करू ना, नाहीतर मग आपल्याला ती एन्जॉयमेंट सुद्धा पुढे मिळणार नाही. जर आपलं एकदा तुम्ही डायबेटीस झाला, डॉक्टर म्हणाले आता अजिबात तुम्हाला हे केलंच पाहिजे, मग ती वेळ येऊ नये द्यायची. आधीपासूनच आपण त्याची काळजी केली, शरीराला तसं तयार करत गेलो तर. आणि स्त्रियांसाठी तर फार गरजेचं आहे, कारण आपल्याला तर बघ ना एवढे हॉर्मोनल चेंजेस, मग ते मेनोपॉज, पेरीमेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज. एकदा मेनोपॉज झाला की हाडांची अजूनच झीज होते, किंवा मग अजून वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू होतात, मूड स्विंग्स होतात, आणि खूप गोष्टी डाएटनी कव्हर होऊ शकतात चांगल्या आहाराने. पूर्वीच्या लोकांचा आहार इतका चांगला असायचा, त्यामुळे त्यांना एवढे प्रॉब्लेम्स व्हायचे नाही. हे छोटे मोठे जे आपण आता मोठे करून झाले ते, तसं त्यांचं दिनचर्या आहार असा होता की ते सगळं त्याच्यात कव्हर होऊन जायचं. तू चटण्यांचा उल्लेख खूप छान केला, आणि आता मी नुकतंच त्याच्या युट्यूबवरती सरबतांबद्दल पण बघितलं. तू थोडंसं सांगशील की तू नैसर्गिक ह्याच्यापासून काय काय आम्हाला ऑप्शन्स. अगदी अगदी बेसिकली तर सगळ्यांना माहिती आहे की साखर हा आपला 1 नंबरचा शत्रू आहे, आणि एक तर त्याच्यामध्ये भरपूर केमिकल्स पण वापरले जातात. आणि आता आपली बैठी जीवनशैली असल्यामुळे आपल्याला तेवढी साखर परवडत नाही खाणं. खूप आपण व्यायाम केला, जिम केला, आपण धावलो, पळलो, तर ती साखर आपल्या शरीरामध्ये पचू शकते. त्यामुळे तुम्ही जे काही आता उन्हाळा आलाय तर आपल्याला काहीतरी सारखं प्यावंसं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी प्यायला पाहिजे, ते अत्यंत आवश्यक आहे. आपली बॉडी सतत डिहायड्रेट होत असते आणि आपल्याला ते कळतही नाही. आणि मग आतून जोपर्यंत आतून बॉडी डिहायड्रेट झालेली असते तर आपल्याला वाटतं की आपल्याला भूक लागली आहे, खोटी भूक लागते. त्यामुळे नेहमी आपल्या, म्हणजे जसं तू मगाशी उल्लेख केलास की पाणी आमचं वेळच्या वेळेस प्यायलं जात नाही, तर पाणी प्या. बऱ्याच लोकांना प्लेन वॉटर पिण्याचा कंटाळा येतो, मग त्यामध्ये तुम्ही थोडेसे काकडीचे काप किंवा थोडेसे लिंबाचे काप, पुदिना असं एखादं जारमध्ये टाकून ठेवलं रात्रभर तर त्याला छान एक फ्लेवर येतो. मग हे फ्लेवरयुक्त पाणी, आलं किसून टाकलं थोडंसं, किंवा आपण काहीतरी अजूनही ऑरेंजचे काप वगैरे वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्सचं फ्लेवर्डयुक्त वॉटर ते पिऊ शकतो. त्यामुळे आपोआप ते प्यायला जातं. चिया सीड्सचं पाणी किंवा सब्जा सीड, इव्हन आत्ता साळीच्या लाह्यांचं पाणी, अरे वा, हे फार छान आहे. तुम्ही एक मूठभर साळीच्या लाह्या रात्रभर भिजत ठेवा, मग दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी पित राहा. इट्स लाईक अ डायुरेटिक. म्हणजे आता कसं आहे की उन्हाळ्यामध्ये बघ ना, लघवीला जळजळ होणं किंवा हे जे त्रास होतात तर हे कमी व्हायला, किंवा बऱ्याच लोकांना हीट तयार होते. कोकोनट वॉटर इट्स अ बेस्ट थिंग, कारण ते नैसर्गिक आहे, नॅचरल सलाईन म्हटलं जातं, त्याच्यामध्ये क्षार आहेत, ते तुम्ही प्या. लिंबू पाणी आपण घेऊ शकतो. कोकमाचं आगळ मिळतं, तर ते नुसतं घालून थोडंसं माठातल्या पाण्यात घालून किंचित मीठ घालून आपण पिऊ शकतो. अगदी वाटलं तर वरनं थोडीशी साखर घालायला हरकत नाही, पण जे रेडीमेड मिळतं त्याच्यामध्ये खूप जास्त साखर असते, मग तो एक प्रश्न होतो. बरोबर. फळांचा रस कधीतरी घ्यायला हरकत नाही, कारण आपण जर विचार केला तर आपण जी शीतपेय पितो बाहेर, कार्बोनेटेड ड्रिंक्स, ज्याच्यामुळे आपली हाडं, दात खराब होत असतात, त्याच्यापेक्षा मग तुम्ही फळांचा रस घेतला त्याला पर्याय म्हणून तर तो ठीक आहे, विदाऊट तुम्ही त्याच्यात साखर ॲड करू नका. किंवा वेगवेगळ्या स्मूदीज आम्ही लोकांना घ्यायला सांगतो, तर त्या पद्धतीने आपण ते घेऊ शकतो. तर भरपूर पर्याय आहेत, भरपूर. म्हणजे आपण छान छान ड्रिंक्स बनवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. थोडीशी माहिती असली, थोडीशी माहिती असली तर. मग परवाच माझी एक मैत्रीण आलेली, तर
तिला मी कोकोनट मिल्क, स्ट्रॉबेरीज आणि थोडंसं ड्रॅगन फ्रूट वगैरे असं छान फॅन्सी ड्रिंक केलं होतं आणि तिला म्हटलं पी, हे गिल्ट फ्री आहे. गिल्ट फ्री. तर तिला म्हटलं अजिबात टेन्शन नाही, तू पी, तुला काही होणार नाही. सो शी वॉज सो हॅपी अँड इट वॉज व्हेरी टेस्टी. त्याच्यात चिया सीड्स घालून आणि त्याच्यात थोडेसे नट्स वगैरे घालून. सो वी कॅन डू इट. असं काही नाही, कधीतरी ह्या गोष्टी वी शुड ऑलवेज ट्राय डिफरंट थिंग्स. डेफिनेटली. अर्चनाशी बोलून खरंच सगळं सुरुवातीच्या कॉन्व्हर्सेशन मधला माझा जो काही टेन्शनचा हे होता की डाएट हा एक माझ्यासाठी ते सगळं आता हे झालेलं आहे एकदम. आणि कलरफुल आणि फ्लेवरफुल म्हणूया, कलरफुलपेक्षा फ्लेवरफुल आता मला बरेच ऑप्शन्स ऑन द माईक, ऑफ द माईक तिने दिलेत. आत्ता आपण जे काही छान फ्लेवरफुल डिस्कशन ऐकलं ते अगदी बरोबरचं आम्ही वी टच फ्यू पॉईंट्स हिअर. पण जर डिटेलमध्ये तुम्हाला अर्चनाकडनं डाएटचे हे आहेत ते कळलेले आहेत, तुम्हाला त्यांच्याकडे कन्सल्टेशन जर तुमच्या स्वतःसाठी कस्टमाइज पर्सनलाइज करायचं असेल, त्यासाठी त्यांच्या क्लिनिकची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. त्याचबरोबर त्यांचा यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुक पेजही आहे अगदी, जिथे त्या वेळोवेळी अपडेटेड नॉलेज किंवा छान लेख लिहित असतात. नवीन नवीन या क्षेत्रामधील म्हणा किंवा आपल्याला एक आठवणीसाठी किंवा एक स्टोअर करून ठेवावा, बुकमार्क करून ठेवावा असा काही लेख असेल तर त्यांच्या पेजवर तुम्हाला ते नक्की सगळे मिळतील. त्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे, त्या नक्की बघा. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पर्सनलाइज कन्सल्टेशन घेऊ शकता. आता व्हायब्रंट माइंड पॉडचा नेहमीचा रॅपिड फायरचा आपण हे करूया. बरं. अर्चना, 1 वर्ड इम्प्रॉम्प्टू आन्सर्स देशील? बरं. आणि मी सगळ्यांना हा पहिला प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हाच प्रश्न मी तुलाही पहिल्यांदा विचारणार आहे. तुझं आवडतं फूड कोणतं? बरं. नाही, मला तसं सगळंच आवडतं. तर 1 वर्डमध्ये सांगायचं म्हणजे जरा अवघड आहे, पण मला फ्रूट्स फार आवडतात. वाव, हो. नाईस नाईस, ग्रेट. सेकंड क्वेश्चन आहे, फिरायला जायला तुला कुठे आवडतं? कोकणात. म्हणजे सी शोर असं? येस येस, कोकण, सी शोर. मस्त. आणि तिसरा प्रश्न, आवडता लेखक आणि आवडतं पुस्तक सांगशील? आवडता लेखक म्हणजे पु ल देशपांडे आणि त्यांची सगळीच पुस्तकं, अपूर्वाई आणि सगळीच पुस्तकं आवडतात. ऑल टाईम? हो, ऑल टाईम. येस. मस्त मस्त. आजचा आमचा इंटरव्ह्यू खूप लाईव्हली झाला आणि आता आम्ही थोडंसं खानपीन करणार आहोत, तर आता मी सायनिंग ऑफ करणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मस्त मस्त गेस्ट येणार आहेत व्हायब्रंट माइंड पॉडवरती. आणि अर्चना मॅडमशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांच्या सगळ्या लिंक्स खाली आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आज मी तिन्ही जनरेशन्सना कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ज्यांना ज्यांना हा रिलेव्हंट वाटतो त्या सगळ्यांबरोबर हा एपिसोड शेअर करा. आणि आमच्या दोघींकडनं बाय बाय. बाय.